जाधव साहेब, हा जय महाराष्ट्र. मी शिवाजी माने बोलतो, जिल्हा प्रमुख लातूर, शिवसेना. हा 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 बोला साहेब. साहेब, एक विषय असा आहे. हा गतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याला नुकसानी शासनानं दिलं. हो काही भरपाई प्रमाणात दिलं, काही खरडून गेले जमिनीचे दिले, पिकाचे दिले, असे वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान भरपाई शासनानं दिलं. का दिलं तर अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं म्हणून दिलं. हो हो आणि त्याच पिकाची त्याच वर्षीचा आम्हाला विमा मिळत नाही. कारण काय? ते पिकअप नाही प्रयोग. नाही, पीक कापणी प्रयोग जरी असं नुकसान झालं, एकीकडे सिद्ध झालंय, अतिवृष्टीनं नुकसान झालंय, हा हा मग पुन्हा प्रयोग कसला? जिथं शेतात काही नाही म्हणूनच नुकसान दिलं ना शासनानं. नाही नाही, आता जिथं पिकअप ने प्रयोग गेले ना, हा तिथं ते उत्पन्न आलं ना तेवढं. कारण ते आता पिकअपने प्रयोग आता तिन्ही यंत्रणेने घेतले होते. त्याच्यामध्ये महसूल आहे, हम्म ग्रामविकास आहे, कृषी हम्म आहे, हम्म आणि ते गावातले काही लोक, पुन्हा कंपनी प्रतिनिधी, ह्या हम्म सगळ्यांच्या समवेत तिथं ओपनली पिकअपने प्रयोग घेतले. तिथं जेवढं उत्पन्न आलं ते हम्म नोंदवलं गेलं आणि त्याच्या आधारे पीक विमा मिळते. आता प्रत्यक्षात साहेब असं आहे, गत वर्षी शिल्लकच काही राहिलं नाही तर पीक कापणी झाली कुठली? नाही नाही, नदी काठचे जे होतं ना ते खरडून गेलं अहो, होतं. नदी काठचंच नाही साहेब. आता मी मी माझं गाव मधून सूर्य निलंगा तालुक्यात. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. निलंगा तालुक्यातलं असं एकही गाव नव्हतं ज्याचं काही कुठं उभं पीक राहिलं असेल, किंवा त्याला काही दाना शिल्लक असेल, शेंग शिल्लक आले असेल, किंवा शेतकऱ्याला पीक पदरात काही पडणार नाही काहीच नाही नव्हतं. म्हणून तर नाही शासनानं त्या पद्धतीचे निर्णय घेतले ना. सरसगडी 17,000 रुपयाची काही नुकसान भरपाई आपल्याला दिली. कशामुळे? 100% नुकसानीचं झालंय म्हणूनच दिली तिथं. नाही, ते सुरुवातीला पावसात परिस्थिती होती, परंतु नंतर त्याला शेंगा लागल्या, चांगलं 10-12 क्विंटल पर्यंत उत्पन्न आले. आता मी थोड्या वेळापूर्वी राणादादाचं स्टेटमेंट ऐकलं धाराशिवचं. धाराशिव जिल्ह्याला गतवर्षीचं काहीतरी पीक विम्यासाठी मंजुरी मिळाली. त्या थोडे 15 दिवसात 7 दिवसाच्या आत वाटप करा असं सांगितलंय. मग लातूरला का नाही मग? नाही, लातूरच्या आपल्या पिकअपने प्रयोगाच्या आकडे नाहीच ना तसं. हा, नाही सर, मग फार मोठा अन्याय हा शेतकऱ्यावर, खूप मोठा. नाही ना, आता हे तीन यंत्रणेने केलेले आहेत. हे कृषीचा आमचा वंतडच त्याच्यात हे वाट आहे. हा, काय तिन्ही आता या यंत्रणेने यंत्रणेवर केलेले सुद्धा त्याचे मला उत्पन्न. संशय यायला लागला, ह्या यंत्रणेवर सगळं सुद्धा. आता गत वर्षी मी 10 वर्षाचं सांगत नाही साहेब तुम्हाला, मी गत वर्षीचं सांगतोय. गत नाही नाही, वर्षी कसला पाऊस झाला, शेतकऱ्याचे काय हाल झाले, आणि कुठल्या यंत्रणेनं कुठला प्रयोग केला, कुठं पीक ह्यांना शिल्लक दिसलं? नाही नाही नाही, ते नदीकाठच्या लोकांचं सोडलं तर बाकीच्या ह्याचं सरास 10-12 क्विंटल उत्पन्न आलेलं. साहेब, एवढं उत्पन्न कुठंच आलं नाही, नाही असं नाही, नाही. मी स्वतः विटनेस केलेले आहे काही ठिकाणी. हा, नाही नाही, मग आता मी उद्या माग मी एक तक्रार केली होती नीलमताई गोरेकडे, एकनाथ शिंदे साहेबाकडे. हा हा उद्या मला बोलवलेत. हा उद्या हा. हा विषय मी तिथं उचलणार आहे, पण त्याच्या अगोदर तुमच्याशी चर्चा करावं, तुम्हाला सांगावं. काल आत्ता आणि थोड्या वेळापूर्वी मी धाराशिवची बातमी ऐकली. राणादादा स्वतः स्टेटमेंट ऐकलं की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याला पीक विम्याचा मार्ग मोकळा 7 दिवसाच्या आत देऊन टाकायचा आदेश आहे. मग धाराशिव आणि लातूर काय आपलं हे नाही, फार अंतर नाही. मग त्याला जर मिळते का मग आम्हाला का नाही, लातूरला का नाही? आता धाराशिवची परिस्थिती काय मला नाही सांगता येणार नाही, पण हं, आपल्यात तर उत्पन्न 10-12 क्विंटल सर्रास आलेलं आहे. आहे मग सर. मार्ग हम्म, नाही साहेब, हे नाही, एवढं उत्पन्न तर कोणालाही मिळालं नाही. मग काय तर हे उगाच आता शेतकऱ्याच्या तोंडात माती कालवण्याचं पाप घडणार आहे. नाही जरी नाही सरकार माझं असलं तरी शेवटी शेतकरी, मग आम्हाला शेतकरी केंद्रबिंदू आहे साहेब आमचा. नाही नाही, आहे ना. ठीक. बघा साहेब, काय करता येते का बघा शेतकऱ्यासाठी. का धाराशिवचं झालंय आत्ता थोडा वेळपूर्वीचं स्टेटमेंट आहे राणादादाचं. आपल्या ते करता आलं तर बघा, तेवढं शेतकऱ्याचं पुण्य लागल. हो, चालेल मी चालेल. उद्या विषय उचलणार आहे साहेब, शिंदे साहेबाकडे, नीलमताई गोरेकडे विषय उचलणार आहे. ते कसं मागाच विषय होणार होता, पण आता सत्यात येत नाही. आम्हाला काही गोष्टी थोड्याशा सांभाळून करावं लागतं. सगळं खरं असलं तरी शेतकरी महत्वाचा आहे आम्हाला. बरोबर आहे. सध्या जिल्ह्याचा चार्ज आपल्याकडेच असं समजलं मला, हो हो. म्हणूनच लावलं साहेब आपल्याला. येस येस. काय करता येते बघा थोडं प्लीज. हो हो, ठीक आहे ठीक आहे, ओके.